या व्हिडिओ लेसन मध्ये आपण शिकणार आहोत एकाधिकेन पूर्वेण या सूत्राचा वापर करून करण्यात येणारे डिव्हिजन। आता बेसिकली हे डिव्हिजन अतिशय स्पेसिफिक आहे, अतिशय छोटीशी अशी टेक्निक आहे आणि याचा उपयोग काय आहे? कन्व्हर्टिंग फ्रॅक्शन्स इनटू डेसिमल्स। फ्रॅक्शन्स जे असतात त्यांना डेसिमल्स मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हे डिव्हिजन वापरण्यात येतं। आता फ्रॅक्शन म्हणजे काय लक्षात घ्या, a/b। ठीक आहे, जे विद्यार्थी 7व्या 8व्या वर्गातले आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी हे म्हणतोय, हा जो a आहे याला म्हणतात न्यूमरेटर, याला म्हणतात न्यूमरेटर, आणि हा जो b आहे याला म्हणतात डिनॉमिनेटर। ठीक आहे, या a ला म्हणतात न्यूमरेटर आणि b ला म्हणतात डिनॉमिनेटर। जेव्हा a हा b पेक्षा मोठा असतो, म्हणजे न्यूमरेटर हा b पेक्षा मोठा असतो, त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतात, आणि जेव्हा a हा b पेक्षा लहान असतो तेव्हा त्याला प्रॉपर फ्रॅक्शन्स असं म्हटलं जातं। तर ही जी टेक्निक आहे ही प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जास्तीत जास्त वापरण्यात येते, बेस्ट सुटेड आहे। आणि दुसरी आणखीन एक कंडिशन आहे, आणि ती कंडिशन कुठली आहे? हा जो b आहे डिनॉमिनेटर b आहे, लक्षात घ्या, हे वाचा, denominators having 1, 3, 7 and 9 in their units places. In this method, sutra ekadhikena purvena is used. This technique is best suited for the denominators having 1, 3, 7 and 9 in the units places. One line method is used to write decimals. म्हणजे ज्या डिनॉमिनेटर्सच्या युनिट्स प्लेसेस मध्ये 1, 3, 7 आणि 9 हे 4 डिजिट्स आहेत, या चारपैकी कुठलेही पण एक, त्या फ्रॅक्शन्स साठी हे जे डिव्हिजन आहे किंवा ही टेक्निक आहे ही बेस्ट सुटेड आहे, सगळ्यात जास्त सूट करणारी आहे। आणि टेक्निक खूप छोटी आहे, आन्सर आपण एका लाईन मध्ये लिहितो, एकाच लाईन मध्ये लिहितो। खूप छोटी टेक्निक आहे तरी पण खूप प्रभावी आहे, शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणून ही टेक्निक खूप प्रभावी आहे। जेव्हा आपल्याला आन्सर डेसिमल्स मध्ये काढावं लागतं तेव्हा ही टेक्निक वापरायची, मात्र एक कंडिशन त्या नंबर्सनी सॅटिस्फाय केली पाहिजे, आणि ती कंडिशन कुठली आहे? त्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटर मध्ये 1, 3, 7 किंवा 9 या चारपैकी कुठलेही पण एक डिजिट असावा, तेव्हा ही टेक्निक बेस्ट सुटेड असते। आणि आपण सुद्धा ही टेक्निक या कोर्समध्ये जी पाहतोय ही याच नंबर्स साठी पाहतोय किंवा अशाच प्रकारच्या नंबर्स साठी पाहतोय। शालेय विद्यार्थ्यांना अतिशय सूट करणारी टेक्निक आहे, खूप बेनिफिशियल अशी टेक्निक आहे, कारण त्यांना बरेच वेळा आन्सर हे डेसिमल्स फॉर्म मध्ये, करेक्ट डेसिमल फॉर्म्स मध्ये हवं असतं, तेव्हा रफ वर्क करत असताना ही टेक्निक त्यांनी जरूर वापरावी। फक्त पाहून घ्यावं एकदा की डिनॉमिनेटरच्या युनिट्स प्लेसेस मध्ये या चारपैकी कुठलेही पण एक डिजिट आहे का, आणि जर असेल तर बिनधास्त वापरावी। ठीक आहे, तर आपण पहिलं उदाहरण पाहू। उदाहरण सोडवत असतानाच ही टेक्निक काय आहे ते समजून घेऊ। पहा, पहिलं उदाहरण लिहू आपण 2/29। 2/29 हे उदाहरण आहे, पहिलं उदाहरण। तर मुख्य कंडिशन सॅटिस्फाय होते आहे। कुठली आहे ती कंडिशन? की डिनॉमिनेटरच्या युनिट्स प्लेस मध्ये 9, 7, 3 और 1 असावे, त्यापैकी 9 आहे, म्हणजे ही टेक्निक इथे वापरता येण्यासारखी आहे। तर काय करायचं? पहिली स्टेप काय आहे लक्षात घ्या, जर डिनॉमिनेटर 29 मध्ये मी 1 ऍड केला, 1 ऍड केला, तर काय होईल? 2/29 प्लस 1 इज इक्वल टू किती? 2/30। ठीक आहे, ऍक्च्युअली इथे इक्वल टू चं साइन लिहिणं बरोबर नाही, इथे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू हे साइन लिहायला पाहिजे। अप्रॉक्सिमेटली इक्वल टू म्हणजे करेक्ट व्हॅल्यूच्या अगदी जवळ, म्हणजे 2/29 केल्यानंतर जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल तीच व्हॅल्यू किंवा त्याच्या जवळपास 2/29 प्लस 1 केल्यानंतर आपल्याला मिळेल, याला म्हणतात अप्रॉक्सिमेटली इक्वल टू। आता याची व्हॅल्यू काय राहणार? 2/30 बरोबर, 2/30। मग आता काय करायचं? 2/30 ला काय करायचं? हा जो 29 प्लस 1 जो आपण केलेला आहे हे आहे एकाधिकेन पूर्वेण या सूत्राचं ऍप्लिकेशन। मग आता आपल्याला काय मिळालेलं आहे? 2/30 बरोबर। आता 2/30 यामध्ये काय करायचं? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्ही पण नंबर्स मध्ये, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्ही पण नंबर्स मध्ये, म्हणजे कुठले नंबर्स? न्यूमरेटर आहे 2 आणि डिनॉमिनेटर आहे 30, या दोन्ही नंबर्स मध्ये जो डेसिमल पॉइंट आहे तो एका प्लेसनी लेफ्ट कडे आणायचा, 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 एका प्लेसनी लेफ्ट
एका प्लेसनी लेफ्टकडे आणायचा. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्ही पण नंबर्समध्ये तो ॲट ए टाइम आणायचा. म्हणजे तो जर का एका प्लेसनी मी लेफ्ट साईडकडे आणला तर काय होईल, 0.2 आणि 3.0. बरोबर आहे. डेसिमल पॉइंट हा एका प्लेसनी लेफ्टकडे आणायचा. डेसिमल पॉइंट हा एका प्लेसनी लेफ्टकडे आणायचा. हे कळलंय का? हे कोणाला नाही कळलं लक्षात घ्या, याचं स्पष्टीकरण मी देतो. 2 आपण कसा लिहितो, 2.0 म्हणजेच 2, आणि 30 कसा लिहितो, 30.0. मग हा जो डेसिमल पॉइंट आहे हा समजा एका प्लेसनी लेफ्ट साईडकडे आणला तर काय होणार आहे, 0.2 आणि 3.0. बरोबर आहे ना. तेच आपण इथे केलेलं आहे. डेसिमल पॉइंट एका प्लेसनी लेफ्ट साईडकडे आणलेलं आहे. बरोबर. आता या फ्रॅक्शनला आपल्याला कसं लिहिता येईल, 0.2 अपॉन 3. आता हे डिव्हिजन एकाच लाईन मध्ये करा. कन्सेप्ट आपण मागच्या व्हिडिओजमध्ये जे ध्वजांक डिव्हिजन पाहिलेलं आहे तीच कन्सेप्ट आपण इथे यूज केलेली आहे. पहा, पुन्हा सांगतो ती टेक्निक लक्षात घ्या. आता असं आहे, 0.2 ला 3 ने डिवाइड करायचं आहे. डेसिमल पॉइंट आहे 1, म्हणजे या 0 साठी तुम्ही इथे 0 लिहू शकता आणि त्यानंतर एक पॉइंट देऊ शकता. ठीक आहे. 0.2 अपॉन 3, या 0 ला भाग जातो का, नाही, म्हणून आपण इथे 0 लिहितो. हा पॉइंट आहे, त्यानंतर आपण इथे पॉइंट लिहितो. बरोबर ना. अगदी आपण तसंच केलेलं आहे, म्हणून 0 पॉइंट लिहिलेलं आहे, 0 पॉइंट असं लिहिलेलं आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, आता ही क्रुशियल स्टेप आहे लक्षात घ्या. त्यानंतर या 2 ला आपल्याला 3 ने डिवाइड करायचं आहे. 2 हा 3 पेक्षा लहान आहे म्हणून कॉशंट हा 0 राहणार आहे. बरोबर, कॉशंट हा 0 राहणार आहे. तर 2 ला 3 ने डिवाइड केल्यानंतर कॉशंट 0 आहे आणि रिमाइंडर किती येणार, मग रिमाइंडर किती येणार, रिमाइंडर येणार 2. कसा, लक्षात घ्या. या 2 ला 3 डिवाइड करतो, जर करत असेल तर कॉशंट 0, म्हणून कॉशंट 0 आणि 0 इंटू 3 0, म्हणजे मायनस जर का केलं तर इथे 2 येणार आहे. म्हणजे रिमाइंडर 2 आहे आणि कॉशंट 0 आहे. तर हा जो कॉशंट 0 आपण लिहिलेला आहे याला प्रिफिक्स म्हणून तुम्ही रिमाइंडर 2 लिहा. या प्रकारची क्रिया आपण ध्वजांक डिव्हिजन मध्ये केलेली आहे. तीच क्रिया यावेळेला सुद्धा करायची आहे. पुन्हा कॉशंट लिहायचा आणि त्या डिव्हिजन मध्ये जो कॉशंट आलेला आहे तो असा लिहिल्यानंतर त्याच डिव्हिजन मध्ये जो रिमाइंडर येतो तो या कॉशंटला ॲज ए प्रिफिक्स लिहायचा आहे. काय लिहायचं आहे, ॲज ए प्रिफिक्स म्हणून लिहायचं आहे. ठीक आहे. मग आता याला वाचायचं काय, 20. काय वाचायचं, 20. आता या 20 ला तुम्ही बनवा डिव्हिडंड. मग 20 ला डिवाइड करा पुन्हा 3 ने. 3 6 जा 18, 3 6 जा 18. आता 20 मायनस 18 2, म्हणून 2 जो रिमाइंडर आहे तो या 6 ला प्रिफिक्स म्हणून लिहा. आता याला वाचायचं कसं, 26. या 26 ला 3 ने पुन्हा डिवाइड करा. 26 डिवाइडेड बाय 3 किती, 3 7 21, 3 8 24, 3 8 जा 24. येस, 3 8 जा 24 आणि 26 मायनस 24 रिमाइंडर 2. रिमाइंडर 2 लिहायचा या 8 ला, कॉशंट 8 ला प्रिफिक्स म्हणून. आता याला वाचा 28. या 28 ला पुन्हा डिवाइड करा. 3 9 27, 3 9 जा 27, 9 आणि 28 मायनस 27 रिमाइंडर आहे 1, जो लिहिला प्रिफिक्स म्हणून. कशाला प्रिफिक्स म्हणून लिहिला, कॉशंटला, त्याच डिव्हिजन मधल्या कॉशंटला. म्हणजे आता याला वाचायचं कसं, 19, 19. या 19 ला पुन्हा डिवाइड करा. 3 6 जा 18, पुन्हा रिमाइंडर 1, रिमाइंडर 1 लिहा ॲज ए प्रिफिक्स. आता याला वाचा 16, 16 ला पुन्हा डिवाइड करा. 3 5 जा 16, 16 मायनस 15, 3 5 जा 15, 16 मायनस 15 1, त्यामुळे 1 लिहा प्रिफिक्स म्हणून. कॉशंटला प्रिफिक्स म्हणून लिहा. म्हणजे आता याला वाचायचं कसं, 15, 15 ला डिवाइड करा. 3 5 जा 15, 15 मायनस 15 रिमाइंडर 0, रिमाइंडर 0 लिहा या 5 ला ॲज ए प्रिफिक्स म्हणून. बरोबर. प्रिफिक्स म्हणजे यावेळेला आपण प्रिफिक्स जरा
खाली लिहितोय, थोडासा खाली लिहितोय, कारण सिंगल लाईनमध्ये याचा आन्सर मिळणार आहे. आपण कुठेही कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी थोडा खाली लिहितोय, म्हणजे ते अगदी ठळकपणे दिसलं पाहिजे की हे रिमाइंडर्स आहेत आणि हे कॉशंट्स आहेत. आता 05 म्हणजे वाचायचं कसं? 5. या 5 ला डिवाइड करा. 3 2 जा 6, 3 1 जा 3 म्हणजे 1 आणि 5 मायनस 3 2. याला वाचा 21. 21 ला डिवाइड करा. 3 7 जा 21. 21 मायनस 21 रिमाइंडर 0. याला वाचा 7. 0 7 म्हणजे 7. 7 ला डिवाइड करा. 3 2 जा 6. 7 मायनस 6 1. याला वाचा 12. 12 ला पुन्हा डिवाइड करा. 3 4 जा 12. रिमाइंडर 0. 12 मायनस 12 0. ठीक आहे ना? याला वाचा 4. 4 ला पुन्हा डिवाइड करा. 3 1 जा 3. 4 मायनस 3 1. 1 लिहा ॲज ए प्रिफिक्स. ठीक आहे. याला वाचा 11. 1 and 1. 1 आहे प्रिफिक्स, 1 आहे कॉशंट. प्रिफिक्स म्हणून आपण लिहिलेला आहे या 1 ला. याला वाचा 11. 11 डिवायडेड बाय 3. 3 3 जा 9 आणि रिमाइंडर किती? 2. 11 मायनस 9 2. आता याला वाचा 23. पुन्हा डिवाइड करा 3 ने. 3 7 जा 21. इथे लिहूया आपण 3 7 जा 21. ठीक आहे. 3 7 जा 21. 23 मायनस 21 रिमाइंडर 2. याला वाचा 27. पुन्हा डिवाइड करा 3 ने. 3 9 जा 27 रिमाइंडर 0. पुन्हा डिवाइड करा या 9 ला. 3 3 जा 9 रिमाइंडर 0. या 3 ला पुन्हा 3 ने डिवाइड करा. 3 1 जा 3 रिमाइंडर 0. आता याला वाचा 0 1 म्हणजे 1. 1 ला डिवाइड करा. कॉशंट 0 आणि रिमाइंडर 1. आता याला वाचा 10. पुन्हा 3 ने डिवाइड करा. 3 3 जा 9. 10 मायनस 9 रिमाइंडर 1. आता आलेला आहे 13. 13 ला पुन्हा डिवाइड करा 3 ने. 3 4 जा 12 रिमाइंडर 1. रिमाइंडर 1 आणि कॉशंट 4. आता याला वाचायचं कसं? 14 14. या 14 ला 3 ने डिवाइड करा. 14 ला 3 ने भागा. 3 चौक 12. 3 4 जा 12. 14 मायनस 12 2. म्हणजे कॉशंट आहे 4 आणि रिमाइंडर आहे 2. बरोबर. आता याला वाचायचं कसं? 24. पुन्हा याला 3 ने भागा. 3 8 जा 24. म्हणजे कॉशंट आहे 8. 24 मायनस 24 रिमाइंडर 0. रिमाइंडर 0 लिहायचा थोडा खाली. ठीक आहे ना? पण प्रिफिक्स सारखा लिहायचा, प्रिफिक्स म्हणून लिहायचा. आता याला वाचायचं कसं? 8. 8 ला पुन्हा डिवाइड करा. 3 2 जा 6. 8 मायनस 6 2. बरोबर. आता याला वाचायचं कसं? 22. 3 ने डिवाइड करा. 3 7 जा 21. 22 मायनस 21 रिमाइंडर 1. रिमाइंडर 1 प्रिफिक्स सारखा. आता याला पुन्हा वाचा. 17. 17 ला 3 ने डिवाइड करा. 3 6 जा 18. 3 5 जा 15. 3 5 जा 15 आणि 17 मायनस 15 रिमाइंडर 2. आता याला वाचा. 2 and 5 ला वाचा 25. 25 ला 3 ने डिवाइड करा. 3 8 जा 24. 25 मायनस 24 1. आता याला वाचा 18. 18 डिवाइडेड बाय 6 6 रिमाइंडर 0. 6 ला डिवाइड करा. 3 2 जा 6 रिमाइंडर 0. या 2 ला पुन्हा डिवाइड करा. या 2 ला डिवाइड करा. 2 3 पेक्षा लहान आहे म्हणून कॉशंट 0 आणि रिमाइंडर 2. आता याला वाचा 20. 20 ला डिवाइड करा. 3 6 जा 18 रिमाइंडर 2. आता याला रिमाइंडर 2 आणि कॉशंट 6. याला वाचा 26. डिवाइड करा 3 ने. 3 8 जा 24. 3 8 जा 24. 26 मायनस 24 रिमाइंडर 2. ठीक आहे. आता याला 28 असं वाचा. या 28 ला डिवाइड करा 3 ने. 3 9 जा 27. 3 9 जा 27 रिमाइंडर 1. 19. 3 6 जा 18 रिमाइंडर 1. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथून 0 6 8 9 6 लक्षात घ्या. या डिजिट पासून
हा जो सेट आहे, आपण हा जो लिहिलेला आहे 0 6 8 9 6 5 5 1 7, हे सगळे कॉशन डिजिट्स अगदी इथपर्यंत हे सगळे पुन्हा रिपीट होतील. कारण सुरुवात आपण कुठून केली होती? 0 पासून. इथे सुद्धा सुरुवात 0 पासून झालेली आहे. त्यामुळे हे सगळे डिजिट्स आता रिपीट होणार आहेत आणि ते रिपीट होत राहतील. त्यामुळे आपण डिव्हिजन इथे थांबवायचं आहे, कारण इथून हा सेट पुन्हा रिपीट होतोय. ओके, त्यामुळे इथे आपण डिव्हिजन थांबवायचंय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एकाधिकेन पूर्वेण हे सूत्र वापरून आपण या पद्धतीने डिव्हिजन करू शकतो. अतिशय इंटरेस्टिंग आहे. एका फ्लो मध्ये, एका लाईन मध्ये सगळे क्वोशंट डिजिट्स मिळतात. जितके हवे असतील तितके क्वोशंट डिजिट्स मिळतात. आणि आपण थांबायचं कुठे आहे की ज्या डिजिट पासून तो सेट आहे, पूर्ण क्वोशंटचा सेट हा पुन्हा रिपीट होतो, त्या पहिल्या डिजिट जवळ आपल्याला थांबायचं आहे. ठीक आहे, दुसरं उदाहरण पाहूया. पुढल्या लेसन मध्ये दुसरं एक्झाम्पल पाहूया.